ठीक आहे. भाऊ ती काय आहे? हनीमूनची तिकीट आहेत. मग कृष्णा कसं वाटलं भाऊनी दिलेलं गिफ्ट? दोघांनी बी हे गिफ्ट लई आवडलंय. उद्या लगेच निघायचं. आवरावरीला लागा. होय. काय लागलं तर सांगा. आलो सर. अनिल, ए अनिल. आत्या, हे सगळं कधी ठरलं? मला कोणी काही सांगितलंच नाही. मीच भाऊला सांगितलं होतं घरात कोणाला सांगू नको म्हणून. तुला काळजी वाटत होती ना राया आणि कृष्णाच्या संसाराचं कसं होणार. आता त्याचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. त्या दोघांनी एकमेकांसोबत थोडा वेळ घालवला की आपोआप सगळं होतं. बघ हा मग इथं घालवलं असतं की येळ. म्हणजे इथं बी येळ होताच की त्यासनी. हो पण आपल्या घरात बाकीच्या माणसांची काय लुडबुड कमी असते काय? विचारलं नाही तरी सारखं मधी मधी करणारी लोक काय कमी आहेत काय? म्हणून म्हणलं बाहेर जा. तिकडं भांडण लावायला कोण बी येणार नाही. बाहेर मस्त फिरत्याली मजा करत्याली. त्यांना सुखात बघून कोणाच्या पोटात बी दुखणार नाही. माझ्या कशाला पोटात दुखल? राया मला लेकासारखा आहे आणि त्याचं भलं व्हावं असंच वाटतं मला बी. मी कधी म्हणलं तुझ्या पोटात दुखल? मी त्यांच्या संसारावर जळता ती त्यांच्याबद्दल बोलत होती. तू जळतीस का त्यांच्या संसारावर? मी कशाला जळू रंजे? ही बघ ही आत्यांचं असं बोलणं असतंय बघ. अगं त्या तुला नाही ती बोलत. तू कशाला स्वतःवर ओढून घेतीस? नाहीतर काय, ज्याच्या मनात पाप आहे त्यालाच माझ्या बोलण्याचा ताप होणार. आणि माझ्या राया कृष्णाबद्दल कोणी मनात पाप आणलं त्याला मनस्ताप कसा द्यायचा हे मला चांगलंच माहितीये. मनस्ताप तर मला त्या कृष्णीला चित्ती बघून होतोय. ती मला ह्या घरात रायाच्या आयुष्यात नकोच आहे. आणि ही समधी त्यांचंच जुळवाई निघाल्या ती. काय गरज होती हनीमूनची तिकीट घ्यायची? आता तू एक काम कर, एकटीच जा. मी येणार नाही. अरे मग खालीच सांगायचं होतं भाऊसाहेबांनी. मला कशाला सांगतोयस आता? आणि काय म्हणलास? तिकीट कशाला घेतलीस? मग मी काय करायला पाहिजे होतं? भाऊसाहेबांना सांगायला पाहिजे होतं का? अहो मला रायानं अजून बायको म्हणून स्वीकारलेली नाहीये तेव्हा मी तिकीट नाही घेऊ शकत. अगं काय तीच कारण द्यायला पाहिजे असं काही नियम आहे का? सांगायचं अभ्यास आहे, कसली तरी परीक्षा आहे, केलं असतं भाऊसाहेबांनी तिकीट कॅन्सल. पण मग मीच का खोटं बोलायचं? बायको म्हणून तू स्वीकारलं नाहीयेस मला. तुला लग्न करायचं नव्हतं माझ्या संग आणि आता तुलाच माझ्यासोबत हनीमूनला यायचं नाहीये तेव्हा तूच बोलायला पाहिजे होतस ना. मी बोललो असतो पण त्यांना त्रास होईल म्हणून मी बोललो नाही. मग मी बोलल्यावर आनंद होणार आहे वे? मी त्यांच्याशी बोलायला निघालेली पण तूच अडवलंस मला. वार हे चांगलंय तुझं, सगळ्याचं खापर माझ्यावरच फोडायचं. ए तू उगाच माझ्या तुका काढू नको बरं का. मला चांगलं माहितीये तू तिकीट कशाला घेतली. मी तुला बायको म्हणून स्वीकारावं म्हणून. होय वाटतं तुम्हाला बायको म्हणून स्वीकारावीस पण राया त्याचं कारण वेगळं आहे. मला तुझ्यासारखं नाही आवडत रे माणसाची खोटं खोटं वागायला, त्यांना फसवायला, त्यांच्या भावनांशी खेळायला. मी नाही खोटं वागू शकत. ह्या घरातली माणसं लई जीव लावतात रे मला. कुई आजी जेव्हा मला नाचून म्हणत माझ्या गालावरनं हात फिरवती ना तेव्हा माझं मन म्हणतं जे कसं सांगू तुला, आम्ही फक्त जगासाठी नवरा बायको आहे. आमच्यात कसलं बी नातं नाही. रंजना आत्या, भाऊसाहेब मला सून म्हणून माझी काळजी घेतात ना तेव्हा वाटतं आपण आपलं खरं नातं लपवून त्यांना फसवतोय. या सगळ्याचा खूप त्रास होतोय मला. बासाला मी ही नाटकं अजून नाही चालू ठेवू शकत. आपण आत्ताच्या आत्ता त्याचं काय ते सोक्ष मोक्ष लावूयात. तू चल माझ्या संग चल. मी नाही येऊ शकत. ही वेळ नाही त्यांच्याशी बोलायची आणि
त्यांच्याशी बोलायचं तर मला मनाची तयारी करावं लागेल. हे असं गेलो ना असं बोललो एवढं सोपं असतं ते. मग कधी बोलणार आहेस तू? उद्या सकाळी बोलूया. उद्या? उद्या मला कोणतं बी कारण नको. आपण आपल्या नात्याबद्दल खरं काय ते समज सांगून टाकूया. हे असं खोटं खोटं जगण्यापेक्षा जी काय होईल ते स्वीकारून पुढे जाऊयात. मला हा त्रास सहन होईना झालाय आणि मी आता समद्यांना नाही फसवू शकत. तुला काय वाटतं मला काय आनंद होतो घरच्यांची फोटो वागताना, त्यांच्यापासून हे सगळं लपवताना? मला पण त्यांना दुखवायचं नाही म्हणून मी हे सगळं सांगत नव्हतो. पण आता पाणी डोक्यावरनं गेलंय. मी तुला बायकोच मानलं नाही तर तुझ्यासोबत हनीमूनला का जाऊ? त्यामुळं उद्या हे सगळं सांगून टाकूया. मम्मी एवढं भडकायला काय झालंय? आता अजून काय व्हायचं राहिलंय? तो राया कृष्णीला कधीच घरी आणणार नव्हता आणि तोच आता तिला घरात घेऊन आलाय. काय राया कृष्णेला परत घेऊन आलाय? बसला ना धक्का? अरे ती जाऊ दे. अरे घरात आल्या आल्या भाऊसाहेबांनी त्यांच्या हातात तिकीट दिल्या ती 4 दिवस कुठं तर जाऊन फिरून या म्हणून. आता ही 2 जण जर फिरायला गेली आणि ती 2 जण जर एकामेकाच्या जवळ आली, ह्या कृष्णीने रायावर काहीतरी जादू केली आणि राया जर तिच्या पिरमात पडला आणि ह्या दोघांनी नवरा बायको म्हणून राहायचं ठरवलं तर मग काय करायचं आपण? ती तू बघा, तुझा प्लॅन होता ना रायाचं कृष्णाचं लगीन लावून द्यायचं. अरे आता तेव्हा कुठं माहिती होतं मला तो पिल्यानं असा माझ्या उलटल म्हणून. मला वाटलं होतं घरात याच्या आधी ही मरल, तर कशाचं काय ही मरायचं नावच घेणं झाल्या. नाही, आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. मम्मी एक काम कर की तू तिचा खून कर आणि जा तू जेलमध्ये. मी तुला रोज डाबावून देत जाईल जेवायला. ती बरं काय हार्टबीट आहे का नाही? काय वाटेल ती बोलतोय असवी. मग काय तू बोलतीच असं. मम्मी शिकाऱ्याने जर जाळ लावून ठेवला असेल ना तर गप्प बसाय, आणि जर शिकार आपोआप त्या जाळ्यात येणार असेल तर कशाला शिकाऱ्याची मागे जीव करून पळायचं? मम्मी अरे काहीतरी कळेल असं बोल की. हे बघ मम्मी माझा ऐक, तू आता काहीच करू नकोस, जास्त लोड पण घेऊ नकोस. जाऊ दे त्या दोघांना फिरायला. आणि तसं बी गुरुजींनी भाकीत केलं आणि ते खरं होणार आहे तुला बी माहिती आहे. आता जाताना ही दोघं जातील संगत, आणि येताना राया एकटाच येऊ शकतो. मम्मी एकटा. आशे आशे काय करती? काय करायचं, आपलं घर राहिलं पण कृष्णीच्या संसाराची लय काळजी वाटते बघ. काय काळजी करायची गरज नाही. अगं त्यांचा संसार आता एकदम सुखाने चालू झालाय. अजिबात टेन्शन घेऊन कसलंच तू. अगं ती 2-4 दिवसासाठी बाहेर चालली ती. हा म्हणेन काय काय असतं ना तसल्यासाठी चालली ती. हो हे तर लय चांगली बातमी दिली बघा तुम्ही. लय भारी वाटतंय मला. अव पण ते हा म्हणून असतंय. हो तीच काय असतंय ती. रायानं अजून मला बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीये मामे. आता काय झालं एकदम का तुझा चेहरा उतरला? आता कसं सांगू तुम्हाला, कृष्णीचं बोलणं माझ्या कानात घुमतंय. या दोघांनी एकमेकांना अजून नवरा बायको म्हणून स्वीकारलं नाहीये. काय बोलती अशी तू? खरं तेच बोलते. कृष्णीने स्वतः मलाही सांगितलं. अगं मग मला आधीच का नाही सांगितलं तू? ही धाकलं मला घालता तेव्हा त्यांच्या संग बोललो असतो ना मी. हवा तर नका काळजी करू. राया कृष्णीला घेऊन गेलेत आणि आता ती दोघं फिरायला बी जाणार आहेत म्हणल्यावर सगळं नीट होईल की. तुम्ही एक काम करता का, तिला फोन लावता का? ती गेल्यापासून त्याशी काही बोलणंच झालं नाही. हॅलो आदर तुझ्या मामी संग बोलून घे, काळजी वाटते तिला. द्या. हा हॅलो कृष्णे. हा मामे बोल की ग. पोचलीस का ग नीट कृष्णे? वय वय पोचले. मी ऐकते ते खरं आहे का? तू आणि राया हा मिळूनला निघालाय?
वय भाऊसाहेबांनी तिकीट दिल्यात, निघायचंच आहे बघ. चांगलं वाटतंय बघ हे ऐकून मला. रायाने तुला स्वीकारलं आणि तुम्ही दोघं आता फिरायला बी जाताय बघून लई भारी वाटतंय बघ. सुखाचा संसार होऊ दे पोरी तुझा. तुला या घरात जी जी मिळालं ना ते सगळं मिळू देत. आणि हो, बाहेर थंडी पडायला लागल्या, गरम कापड सोबत घे, स्वेटर घे आणि स्वतःची काळजी घे, नाही तर आजारी पडशील. अगं मामे किती काळजी करशील, मला आधी जाऊ तर दे. वय वय, जा बया जा. तुम्ही दोघं असं बाहेर जाताय बघून लई भारी वाटतंय बघ. पण काळजी बी वाटते ग. गेल्या काही दिवसात जी काय झालं ते बघून जीव लई घाबरं होतोय, म्हणून म्हणलं काळजी घे. वय तुम्ही बी काळजी घ्या. आणि तो वसुलीवाला परत त्रास द्यायला आला तर मायापासून लपवू नका बर का, मला सांगा. एवढी सोन्यासारखी पोरगी दिली आम्हाला आणि आता तर काय जावई बी चांगलाच आहे म्हणल्यावर कशाला लपू. बरं तू तयारी कर, तुला आवरायचं असेल ना, घे आवरून घे सगळं. ठेवती फोन. हा. रंजे, काय ग आज काय सणवार आहे का काय? आणि मला कसं काय माहिती नाही ग. अगं सण नाही, ते राया आणि कृष्णा फिरायला नाही का निघाले 2-4 दिवसासाठी, त्यांच्यासाठी कर. फिरायलाच निघाले ती नव्हता, मग एवढं समजा कशा पाय करायचं. रंजे, तू का नाही एक दिवस त्या कृष्णेला लई डोसक्यावर चढून ठेवणार आहेस बघ. आणि मग घरातल्या समध्यांच्या डोसक्यावर मिरं वाटायला लागली का नाही, मग मला नको सांगूस. कोण कोणाच्या डोक्यावर मिऱ्या वाटतंय? ते मिऱ्या वाटून चिवड्यात घातल्यास का असं म्हणत होती मी. कळतंय मला, इथं कोण कोणाच्या डोक्यावर मिऱ्या वाटतंय ते कळलं का? रंजे बघ बाई, हे असं असतंय बघ ह्यांचं. मला ह्या घरात बोलायची काही सोयीच राहिलेली नाही आता. अगं तू नको ना ध्यान देऊ, ये तू जरा मला मदत कर, ये. अगं जरा काय समजा मीच केलं असतं, पण तुला काय सांगू रंजे, सकाळ धरणं माझा जे डोसकं धरलंय का नाही, लय कळा मारायला लागले ते बघ. का असं होतंय कुणास ठाऊक. नको तिकडे डोकं लावलं असशील म्हणून दुखतंय डोकं. राहून दे रंजे, ये बाई इकडे. ह्यांचं टोमणं ऐकून घेण्यापेक्षा ही समजा केल्याला परवडलं. होय ग रंजे, मी काय म्हणत्या, आता ही 2 दिवसासाठीच चालली ती नव्हता, एवढं समजा कशा पाय करायचं. कोण म्हणते 2 दिवसासाठी? चांगलं 5 दिवसासाठी जात आहेत. एकदा त्यासनी फिरून येऊ दे, मग बघ त्या दोघांची भांडणं मिटलेली असतील, त्यांची मन एकमेकाशी जुळलेली असतील. रंजे, गॅसवर काय ठेवलंयस काय ग? नाही नाही, जळल्याचा वास येतोय. सॉरी 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 सॉरी, दार लावायला काय झालं होतं ग? आणि तुला दार वाजून यायला काय झालं होतं? अगं मी माझंच विचारत होतो म्हणून तसंच आतमध्ये आलो. मी पण माझ्याच विचारत होते. झाली माझी साडी नेसून. ते बघ, तिथनं पुढं दार नीट लावत जा. आणि होय होय, आलं माझ्या ध्यानात. मी बी दार वाजून आत येते. ठीक आहे, चूक दोघांची बी आहे, दोघांनी सुधरूयात. आणि आपल्याला अजून एक चूक सुधारायची आहे. चल. कुठली? काल रात्री आपण ठरवलंय ना, आपल्या नात्याबद्दल भाऊसाहेबांनी जाऊन समजा खरं खरं सांगायचं आहे ते, आणि हनीमून कॅन्सल करायचा. तू एक काम कर, तू पुढे जा, मी आलो. हा नाही,
आपण सोबतच जाऊया. मला समजतंय तुला टेन्शन आलंय, पण मला बायको म्हणून न स्वीकारणं हा तुझा निर्णय. त्यामुळे त्याच्या परिणामासनी तुला सामोरं जावं लागेल. चल आता. हा होय, रायाचं कृष्णाशी लगीन झाल्यामुळे सगळं घर कसं आनंदी आहे बघा. आणि साहेब, तुम्ही लग्नाला येऊ नाही शकले ते आम्ही समजू शकतो बरं का. आता तुम्ही एवढे मोठे मंत्री आहात, त्यामुळे तुमच्याकडे टाइम नसणं स्वाभाविकच आहे. जास्त मनाला लावून घेऊ नका. पण साहेब सवड काढून या की घरी दोघांना आशीर्वाद द्यायला. कधी उद्या? अहो ते दोघं आज हनीमून साठी जात आहेत. आम्हीच पाठवतोय त्यांना. म्हटलं काम काय रोजचेच असतात. मुलगा सून दोघांच्या बाबतीत आम्ही लई नशिबान आहे बघा. आता राया कामात कर्तृत्व गाजवतोय आणि आमची सूनबाई अभ्यासात लई हुशार. पण आमच्या शब्दाबाहेर नाही बरं. काही झालं तरी आमचा शब्द पडू देत नाही. आता बाहेर प्रतिष्ठा आहेच आणि घराची दोघ आहेत, त्यामुळे सगळं भरून पावलंय बघा. तुमचा आज लई टाइम घेतला मी. ठेवतो फोन. भेटूया लवकर. हा चालतंय. अरे राया कृष्ण, तुम्ही? हा झाली का तयारी? हा चालली आहे, थोड्याच वेळात होईल. हो ना राया? हो. राया, तुला भाऊसाहेबांशी काहीतरी बोलायचं होतं ना? हा राया, कामाचं कारण देऊन जायचं टाळणार असाल तर अजिबात चालणार नाही. हा काय काम आहे ते आम्हाला सांगा, आम्ही करतो. त्या व्यतिरिक्त काय असेल तर बोला. नाही काय नाही, इसरलो काय बोलायचं होतं. मी तयारी करतो हनीमूनला जायची. मम्मी काय ग डोक्याला हात लावून बसलीस? अरे त्या राया आणि कृष्णीची हनीमूनला जायची तयारी बी झाली. आता जर राया आणि कृष्णीला बायको म्हणून स्वीकारलं का नाही, तर माझी तर ह्या घरात वाट लागलच, तुझी बी लागल. ह्या विचारानेच माझं लई डोसकं धरलंय बघ. अग मम्मी तू कशाला घाबरतेस? घाबरत नाही, सावध पावलं टाकत्या. मला एकदा त्यांची ही समधी प्रॉपर्टी मिळवायची, समद माझ्या ताब्यात घ्यायचे, आणि त्याच्यात मला अजिबात हलगर्जीपणा नको. मम्मी आता ह्यात काय आला हलगर्जीपणा? तुला सांगितलं का नाही तू जास्त लोड घेऊ नकोस म्हणून. जाताना दोघं संकट गेले, ती येताना फक्त बघ राया एकटाच येत असतो. ठीक आहे, ऐकते मी तुझं. आणि जर कृष्णी महागारी झाली तर नाहीच मिली तर काय करणार आहेस तू? मारणार आहेस तिला? मी नाही घेत टेन्शन. चुकून माकून जर कृष्णी महागारी आलीच तर तू तिचा बंदोबस्त करायचा. जमतय का बघ. अगं मम्मी काय बोलतेस तू? हे अशानं तू मला कायम जेलमध्ये पाठवशील? होय ना? कळतंय ना एवढं? मग स्वतःचं डोसकं चालवायचं नाही. तू काय ज्योतिषी आहेस का? ती कृष्णी कवाशी मरणार आहे, तिचं कसं काय होणार आहे ही समजा सांगायला? अरे त्या खऱ्या गुरुजीचं बाकीत अजून खरं ठरलं नाही, त्याच्यामुळं माझं समज प्लॅन फिसकटलं. त्यात तू वरनं अजून नवीन 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 भविष्य सांग. अगं मम्मी तुला बरं वाटा म्हणून बोललो होतो. काही गरज नाही, बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाव. ती दोघ जण आता बाहेरनं फिरून महागारी येत्याल, तेव्हा जर राया तिच्या बाजूने उभा राहिला तर आपला विषय संपला म्हणून समज. आपल्या दोघांच्या डोसक्यावर मिरं वाटल ती. तिच्या जर मनात आलं का नाही तर ती आपल्याला घरातनं बाहेर बी काढल. त्याच्यामुळं काय बी झालं तरी ती हनीमूनला जाता कामा नये. आणि जर गेलीच तर महागारी नाही आली पाहिजे. आता बस, आता मीच तिचं भविष्य ठरवणार आहे. आणि आता जर का ती हनीमूनला गेलीच तर मी तिचं आयुष्य संपवीन.